हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण थर्ड स्टँडर्डची इंग्लिशची टेस्ट नंबर 3 घेणार आहोत. तर 15 मार्क्ससाठी आहे ही टेस्ट. तर चला सुरुवात करूया. तर स्किल्स, क्वेश्चन्स आणि इथे मार्क्स दिलेले आहेत. तर इथे मार्क्स दिलेले आहेत की तुम्हाला समजावं की कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स आहेत ते, आणि ते स्किल्स दिलेले आहेत. ओके, तर क्वेश्चन बघूया आपण. पोयम माय ग्रँडफादर हॅड अ फार्म. ओके, पोयम जे आहे माय ग्रँडफादर त्याला काय आहे, फार्म आहे. ओके, शो द पिक्चर अँड आस्क स्टुडंट्स टेल देम ॲनिमल्स नेम्स बाय वन अँड आस्क देम टू राईट द ॲनिमल्स नेम्स करेक्टली. तर बघा, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे पिक्चरमध्ये कोणते कोणते ॲनिमल्स दिसत आहेत, तर ते तुम्ही नावं सांगायचे त्याचे मला. ओके, तर तुम्ही ते जे नेम्स आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्यायचे. तर चला मी राईट करते. कोणते कोणते नेम्स दिसत आहेत मला इथे, तर मी ते राईट करते. बघा, मला इथे काय दिसते, काऊ दिसते, सो मी लिहिणार काऊ. ओके, त्यानंतर मला इथे हेन दिसते. ओके, कोंबडी दिसते मला इथे. देन पुढे मला डक दिसत आहेत. देन पुढे मला हॉर्स दिसतोय. त्यानंतर मला पिग पण दिसतंय, म्हणजेच डुक्कर. ओके, त्यानंतर गोट दिसते, सो एक्सेट्रा. ओके, असे मला इथे ॲनिमल्स किंवा बर्ड्स दिसत आहे. ओके, त्यानंतर जाऊया आपण पुढे. सेकंड क्वेश्चन आहे, इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी आहे ही एक. आस्क द स्टुडंट्स टू टॉक अबाउट हिमसेल्फ हरसेल्फ in 5 to 6 sentences in a limited time. Talk continuously, don't mumble. ओके, स्टुडंट्स म्हणजे तुमच्याबद्दल थोडक्यात म्हणजे 5 ते 6 सेंटेन्सेस तुम्हाला राईट करायचे आहे इथे फॉर 3 मार्क्स. तर तुम्ही तुमच्याबद्दल सांगू शकता, माय सेल्फ, स्नेहल. त्यानंतर तुम्ही स्वतःबद्दल सांगू शकता, आय लाईक टू प्ले गेम्स. ओके, देन माय हॉबीज इज कुकिंग, प्लेइंग, डान्सिंग. ओके, सो तुम्ही तुमच्याबद्दल काही राईट करू शकता इथे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, रीड द मॅटर. आता खाली बघा काय दिलेलं आहे, ते रीड करायचं आहे तुम्हाला. तर बघा, बॉल दिलेला आहे, बॉलचं पिक्चर दिलेलं आहे. बॉल इज अ बॉल, दिस इज द बॉल. बॉल इज ब्ल्यू, लुक ॲट द ब्ल्यू बॉल. द ब्ल्यू बॉल इज बिग. ओके, दिस इज द बस. नंतर बस दिलेली आहे, बस इज ब्ल्यू, लुक ॲट द ब्ल्यू बस. द ब्ल्यू बस इज बिग. देन पुढे दिलं आहे, दिस इज द बॅग, बॅग इज ब्ल्यू, लुक ॲट द ब्ल्यू बॅग. द ब्ल्यू बॅग इज बिग. ओके, नेक्स्ट दिलेला आहे, आय थिंक इट्स अ डॉग. ओके, the dog ran, the dog ran out, the dog ran out of, the dog ran out of the dog ran out of the house. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे की याचं मिनिंग काय आहे की रीड द प्रिंटेड स्क्रिप्ट्स ऑन द क्लासरूम वॉल्स, पोएम्स, पोस्टर्स, चार्ट्स एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला हे फक्त रीड करायचं आहे, आणि याला रीड करण्यासाठीच किती मार्क्स आहेत, 4 मार्क्स आहेत. ओके, तर हे तुम्ही रीड करायचं आहे. ओके, तर तुम्ही पुन्हा माझ्या पाठोपाठ बोलू शकता. हा काय दिसतोय, बॉल, बॉल इज ब्ल्यू, लुक ॲट द ब्ल्यू बॉल इज बिग. ओके, देन दिस इज द बस, बस इज ब्ल्यू, लुक ॲट द ब्ल्यू बस इज बिग. दिस इज द बॅग इज ब्ल्यू, लुक ॲट द ब्ल्यू बॅग इज बिग. ओके, अशा प्रकारे तुम्ही वाचायचं आहे, रीड करायचं आहे. देन डॉग, द डॉग रन आउट, द डॉग रन आउट ऑफ, द डॉग रन आउट ऑफ द डॉग रन आउट ऑफ द हाऊस. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, राईट द अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोविंग वर्ड्स. ओके, त्याला अपोजिट वर्ड्स आपल्याला राईट करायचे आहेत. तर इथे आपल्याला दिलेले सुद्धा आहेत अपोजिट वर्ड्स, आपल्याला फक्त इथे राईट करायचे आहे. तर बघा, आपण लिहूया आता इथे. तर वेटच्या अपोजिट वर्ड काय आहे, वेट म्हणजे ओला. मग ओल्याच्या अपोजिट काय वर्ड आहे, ड्राय. ओके, ड्राय म्हणजे सुका. वेट अँड ड्राय आपण म्हणतो ना, वेस्ट, गार्बेज म्हणजेच ओला कचरा, सुका कचरा, लाईक दिस वे. मग इथे काय करणार आपण, ड्राय लिहिणार. पुढे काय आहे, पुढे आहे स्मूथ. स्मूथला काय अपोजिट वर्ड आहे, रफ म्हणजे खरबुडा, ROUGH. ओके, हार्डला काय अपोजिट वर्ड आहे, हार्डला अपोजिट वर्ड आहे सॉफ्ट. ओके, आणि देन आहे डर्टीला काय वर्ड आहे अपोजिट, क्लीन. ओके, तर अशा प्रकारे आपण इथे लिहिलेले आहे अपोजिट वर्ड्स.
तर ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्या. त्यानंतर जाऊया आपण पुढे. और आहे क्वेश्चन. आयडेंटिफाय द फॉलोइंग शेप अँड नेम देम, शो और गिव्ह शेप ऑफ फॉलोइंग थिंग्स. तर बघा खाली काही थिंग्स दिलेल्या आहेत की आपल्याला त्याला काय करायचं, आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याचे शेप्स ड्रॉ करायचे आहे. तर बघा सर्कल आहे, मग सर्कल कसा असतो, सर्क्युलर, मग आपण सर्क्युलर लिहिला. स्टार, तर स्टार कसा असतो, मग आपल्याला त्याचा शेप ड्रॉ करायचा आहे. बघा स्टार मी ड्रॉ करते इथे, तुम्ही पण नोटबुकमध्ये ड्रॉ करून घ्या. ओके, अशा प्रकारे मी स्टार केला आहे. त्यानंतर क्यूब दिलेला आहे, तर क्यूब कसा असतो, क्यूब म्हणजेच काय, स्क्वेअर असतो तो क्यूब. क्यूब. ओके, त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, ट्रायंगल दिलेला आहे. मग ट्रायंगल कसा असतो, यू नो व्हेरी वेल, हाऊ इज द ट्रायंगल, दिस इज द ट्रायंगल. ओके, त्यानंतर जाऊया आपण पुढे. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड्स गिवन इन द बॉक्स. तर बघा बॉक्समध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत की जे वर्ड्स आपल्याला खाली काही पोयम दिलेले आहे किंवा खाली काही लाईन्स दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला ते वर्ड्स ॲड करायचे आहेत. देन शी विल डॅश डॅश हर मॉम. तर काय येईल इथे, शी विल कॉल हर मॉम. कॉल म्हणजे काय, बोलावणे. ओके, शी विल कॉल हर मॉम. मग आपण इथे काय लिहिणार, कॉल. इथे लिहिणार आपण कॉल. त्यानंतर पुढे आहे वी शॉप ॲट. वी शॉप ॲट, आपण कुठे शॉप करतो, मॉलमध्ये. तर ओके, मग आपण इथे काय करणार, वी शॉप ॲट मॉल. त्यानंतर आय विल टॉस द. आय विल टॉस द काय, इथे बॉलचं पिक्चर दिसतोय, मग काय लिहिणार आपण, आय विल टॉस द बॉल. त्यानंतर पुढे काय दिसतंय, हा मुलगा पळत आहे, मग इथे काय लिहिणार आपण, बी केअरफुल नॉट टू फॉल. म्हणजे सॉरी, पळता पळता पडतोय म्हणून फॉल म्हणजे पडणे. ओके, पडा म्हणजे पडू नका. त्यानंतर पुढे दिलेला आहे द मॅन इज अ व्हेरी, मॅन काय आहे, मोठा आहे. मग टॉल म्हणजे काय, मोठा. पुढे काय आहे, ट्री दिसतीये, मग दॅट न्यू ट्री इज, काय राहिला एक शब्द, फॉल, मॉल, कॉल, टॉल, स्मॉल. ओके, एवढेच आहेत वर्ड, 5 वर्ड आहेत ना, 1 2 3 4 5 6. ओके, मॉल, कॉल. आपला शब्द राहिलेला आहे स्मॉल, मग आपण इथे लिहिणार आहे स्मॉल. अशा प्रकारे इथे आपला क्वेश्चन संपलेला आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढे. राईट द मिसिंग लेटर अँड कम्प्लीट द स्पेलिंग एनी 3. तर बघा आपल्याला कोणत्याही 3 जे वर्ड्स आहेत त्यांचे मिसिंग लेटर आपल्याला इथे राईट करायचे आहे. सो बघा आता हा काय दिसतोय, 5 आहे. ओके, 5 आहे. मग आपल्याला याची स्पेलिंग राईट करायची आहे इथे. तर बघा FIVE, आपल्याला फक्त इथे ई दिलेला आहे, म्हणजेच आपण काय करणार इथे FIV. ओके, ई ऑलरेडी दिलेला आहे. इथे काय आहे, 6 आहे, मग SIX 6. इथे काय दिलेलं आहे, 7 आहे, म्हणजेच SEVEN. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, 8 दिलेला आहे, EIGHT. त्यानंतर इथे 9 दिलेला आहे, मग NINE 9. 4 दिलेला आहे, इथे 14 आहे ना, म्हणजेच इथे काय FOUR. तर बघा मी इथे लिहिलेले आहे 14 ची स्पेलिंग, 15 ची स्पेलिंग, 16 ची स्पेलिंग. इथे आहे 17. ओके, मग इथे SEVE 7TI. ओके, 17 इथे लिहिलेला आहे. इथे काय आहे, 18 आहे, म्हणजेच EIGHTEEN. तर अशा प्रकारे इथे आपण लिहिलेले आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढे. तर हा आपला शेवटचा प्रश्न होता. तर अशा प्रकारे इथे आपण 3rd स्टँडर्डची 3rd टेस्ट संपलेली आहे. पुढच्याही टेस्ट तुमच्यापर्यंत लवकरच येतील. तोपर्यंत चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.